त्या दिवसापासून बारामतीत वातावरण फिरलं. सुनेत्रा पवारांचा तो डाऊट खरा ठरला. पवारांनी तेच लोक फोडले. नमस्कार, मी डावकर आदिती आणि आपण पाहता ट्रुथेक्स न्यूज. बारामती महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू. पण सध्या बारामतीत जे घडतंय ते पाहून भल्या भल्यांना घाम फुटलाय. निवडणूक तर झाली, पण निकाल लागण्यापूर्वीच एक अशी चर्चा सुरू झाली आहे ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी जो संशय व्यक्त केला होता तो आता खरा ठरताना दिसतोय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांनी नेमकं कोणाला फोडलं? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण बारामतीच्या राजकारणातल्या या इनसाइड स्टोरीचा उलगडा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बारामतीची निवडणूक ही केवळ नणंद भाऊजाई अशी लढत नव्हती, तर ती प्रतिष्ठेची लढाई होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सुनेत्रा पवार यांनी एक विधान केलं. त्यांनी काही स्थानिक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर संशय व्यक्त केला होता. आपल्याच गोट्यातले काही लोक दुहेरी चालत आहेत की काय असा संशय सुनेत्रा पवारांना होता. त्यावेळी अनेकांना वाटलं की हा केवळ निवडणुकीचा स्टंट आहे. पण जशी जशी मतदानाची तारीख जवळ आली आणि आता मतदान संपल्यानंतरची जी परिस्थिती आहे ती पाहत सुनेत्रा पवारांचा तो डाऊट आता चर्चेचा विषय ठरतोय. बारामतीमधील गर्दी, शरद पवारांची पावसातली सभा किंवा भावनिक आव्हान करणारे बारामतीचे वातावरण नेमकं फिरलं कधी? जाणकारांच्या मते ज्या दिवशी शरद पवारांनी बारामतीच्या ग्रामीण भागात वैयक्तिक गाठीभेटी वाढवल्या तिथूनच चित्र बदलायला सुरुवात झाली. साहेबांनी भावनिक साथ घातली, पण बारामतीकर पुन्हा एकदा विचारात पडले. अजित पवारांनी विकासाचा मुद्दा मांडला, पण बारामतीच्या निष्ठा मेहनतीची वरचढ ठरतात. याच वातावरणाचा फायदा घेत शरद पवारांनी आपली जुनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. आता मूळ मुद्द्यावर येऊया. पवारांनी नेमकं कोणाला फोडलं? मित्रांनो, राजकारणात फोडणं म्हणजे फक्त पक्षात येणं नसतं, तर समोरच्याची ताकद आतून पोखरून काढणं असतं. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या गटात आलेल्या जाणत्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी सायलेंट राहून शरद पवारांच्या बाजूने काम केल्याची चर्चा आहे. बारामतीमधील काही महत्त्वाच्या संस्थांमधील पदाधिकारी उघडपणे अजितदादांसोबत होते. त्यांनी आतून साहेबांना साथ दिली असा संशय आता व्यक्त केला जात आहे. सुनेत्रा पवारांनी नेमकी हीच भीती वाटत होती. आपलेच लोक ऐनवेळी साथ सोडतील. बारामतीतल्या चहाच्या टपरीपासून ते मोठ्या ऑफिसपर्यंत एकच चर्चा आहे, दादांनी काम केलंय खरं, पण साहेबांना कसं विचारायचं? हीच ती भावना आहे जिचा फायदा शरद पवारांना मिळाला. ज्या लोकांना अजित पवारांनी गेल्या 2 वर्षात आपल्या बाजूला वळवलं होतं त्यातले बहुतांश लोक जुन्या घरी परतल्याचं बोललं जातंय. सुनेत्रा पवारांनी जे डेंजर झोन ओळखलं होतं नेमक्या त्याच भागात मतदानाची आकडेवारी काहीतरी वेगळंच सुचवत आहे. तर मंडळी, बारामतीचा निकाल जो लागेल तो लागेलच, पण सुनेत्रा पवारांचा संशय आणि शरद पवारांची खेळी यामुळे बारामतीचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं आहे. अजित पवारांची विकासाची शक्ती की शरद पवारांची भावनिक जादू, कोण कोणावर भारी पडणार लवकरच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवारांचा संशय खरोखरच बरोबर होता का? शरद पवारांनी शेवटच्या क्षणी बाजी मारली आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.